हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण व्हिएतनामची कॅपिटल सिटी एक्सप्लोर करणार आहोत, जिचं नाव आहे हनॉय. नेहमीप्रमाणेच तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत, बिकॉज कार्तिक नोज. पहिला प्रश्न, कुठे राहायचं? गुगलवर हॉटेल्स इन हनॉय टाईप केल्यावर तुम्हाला booking.com, अगोडा किंवा एअरबीएनबीला तुमच्या बजेटनुसार खूप हॉटेल ऑप्शन्स बघायला मिळतील. हनॉयमध्ये ओल्ड क्वार्टर नावाचा एक एरिया आहे. तो हनॉयचा प्राईम एरियाजपैकी एक आहे. तिथे तुम्ही तुमचं हॉटेल घेऊ शकता. हां, मला विचारलं तर आम्ही हॉटेल सेंटर पॉईंट हनॉय इथे राहिलो होतो. फ्रँकली स्पीकिंग रूम्स जरा छोट्या होत्या, पण स्टाफ फार फ्रेंडली होता आणि सपोर्टिव्ह पण होता. इथला ऑप्शन ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता, त्यामुळे आम्हाला मस्त मज्जा आली. दुसरा प्रश्न, कुठे फिरायचं आणि काय ॲक्टिव्हिटीज करायच्या? ओल्ड क्वार्टर एरियापासून जवळ असलेले अट्रॅक्शन्स आहेत हो ची मिन म्युझियम अँड प्रेसिडेन्शियल पॅलेस, टेम्पल ऑफ लिटरेचर, ओपरा हाऊस, हुआन काइम लेक, हुआ लो प्रिझन अँड व्हिएतनाम म्युझियम ऑफ एथनॉलॉजी. या व्यतिरिक्त माझ्या मते सगळ्यात आउटस्टँडिंग आणि वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स म्हणजेच हॅलॉंग बे क्रूज. हॅलॉंग बे ही एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. क्रूजमधून समुद्रातील खडकांच्या शेजारून अनेक बेटांवर आणि गुहांमध्ये जायचे? वेलकम टू हलॉंग बे. इथली स्टनिंग नॅचरल ब्युटी एक्सप्लोअर करायला आणि ॲडव्हेंचर करायला भरपूर क्रूज ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फक्त क्रूजचेच नाहीत, तर त्यांच्या रूट्सचे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. इथे तुम्ही तुमच्या प्लॅनिंगनुसार वन डे ट्रिप किंवा मल्टी डे ट्रिप बुक करू शकता आणि हा ॲडव्हेंचरचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. नव्हे तर घ्यायलाच पाहिजे. आता एक टिप, या क्रूजचं बुकिंग तुम्ही क्लुक या ॲप्लिकेशनवरून करू शकता. या रिलेटेड तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर मला इन्स्टाला DM करा. आमचं विचारायचं झालं तर आम्ही हर्क्युलस प्रीमियम क्रूज याचं डे बुकिंग केलं होतं. फार रिसर्च केल्यावर आम्ही हा गायडेड टूर चूज केला होता. हनॉयच्या हॉटेल सेंटर पॉईंटला आम्हाला एक पिकअप लिमोझिन बस येणार होती. ती आम्हाला तुआन चाऊ इंटरनॅशनल मरीन हार्बरला पोहोचवणार होती. वाटेत ती भरपूर लोकांना पिक करत निघाली. मध्ये भरपूर स्पॉट्स बघितले आम्ही. त्यात एका स्पॉटला नॅचरल पर्ल्स कसे इम्प्लांट होतात याची प्रोसिजर आम्हाला बघायला मिळाली. तिथे भरपूर नॅचरल पर्ल्सचं दुकान पण होतं. फार महागडे पर्ल्स होते तिकडे. लगेच त्या बसने आम्हाला त्या हार्बरला पोहोचवलं. हार्बरवरून गाईडला फॉलो करत आम्ही आमच्या हर्क्युलसमध्ये बसलो. खूप भव्य आणि भारी अशी ही क्रूज होती. माझा तर हा पहिला क्रूज एक्सपिरियन्स होता. आतमध्ये गेल्यावर वेलकम ड्रिंक्स, इन्स्ट्रक्शन्स आणि लंच असा प्लॅन फॉलो केला. लंचमध्ये भरपूर व्हेज आणि नॉनव्हेज ऑप्शन्स होते. काय बाप एक्सपिरियन्स होता म्हणून सांगू. आहा, मस्त लंच करून झाल्यावर आम्ही पहिल्या पॉइंटला पोहोचलो. तो म्हणजे टी टॉप आयलँड. शिंपल्यासारखे बीचेस आणि पॅनोरॉमिक व्ह्यूज, एकदम भारी एक्सपिरियन्स होता. इथे तुम्ही स्विमिंग पण करू शकता. भरपूर टुरिस्ट इथे एन्जॉय करताना मला दिसले. आणि माउंटेन व्ह्यू हवा असेल तर इथे एक 600 पायऱ्यांचा ट्रेक पण आहे. भरपूर ऊन असल्यामुळे आम्ही अर्ध्या डिस्टन्सवरच गेलो आणि फार दमलो हो. पण वरून काय व्ह्यू दिसला म्हणून सांगू. आहा, इथून निघालो आणि आम्ही दुसऱ्या पॉइंटला पोहोचलो. तो म्हणजे लुआन केव. ही एक वॉटर केव आहे. इथे तुम्हाला कायाकिंग आणि बांबू बोटिंग अशी ऑप्शन्स मिळतील. आणि इथे स्पीड बोटचा पेड ऑप्शन पण आहे. इथला व्ह्यू म्हणजे आय वॉज स्पीचलेस. खूपच मेस्मरायझिंग व्ह्यू होता. आणि आमच्या वेळेस तर लोक फार जोशमध्ये होती. होय 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 अशी ओरडत होती सगळी. नेक्स्ट पॉइंट, संगसॉट केव. या केवला जायला 400 पायऱ्या आहेत आणि याची एंट्री आणि एक्झिट डोंगराचे वेगवेगळे टोकाला आहे. इथे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला फार नॅरो रस्त्यांमधून जावं लागतं. आय कॅन से दिस इज द लॉंगेस्ट, बिगेस्ट अँड द मोस्ट ब्युटिफुल केव ऑफ हलॉंग बे. इथे आतमध्ये गेल्यावर जणू एक मोठं गाव वसलंय असं वाटतं. इतकी मोठी ही केव आहे. इथे आम्ही भरपूर फिरलो, घामाघूम झालो आणि परत बोटमध्ये आलो. बोटमध्ये आल्यावर आम्हाला हातात वेट टॉवेल मिळाला. काय सुख होतं ते म्हणून सांगू. आहा, आतमध्ये गेल्यावर मस्तपैकी स्नॅक्स होते. नंतर रूफटॉपला
सनसेट आणि हलॉंग बेची मेस्मरायझिंग नॅचरल ब्युटी एन्जॉय करत आम्ही हार्बरला पोहोचलो. इथून रिटर्न हनॉयला 2 आवर्सची जर्नी होती. हा माझा फार एक अविस्मरणीय अनुभव होता. आता नेहमीप्रमाणेच तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून तुमच्यासाठी काही प्रो टिप्स. पहिली, क्रूजमध्ये जाताना मॅक्सिमम पाणी कॅरी करा. इथे पाणी फार महाग आहे हो क्रूजवर, लुटतात अक्षरशः ही लोक. दुसरी, हॉटेल बुकिंग. हॉटेल बुक करताना गुगल रिव्ह्यूज बघून हॉटेल बुक करा, कारण booking.com किंवा अगोडा या साईटवरचे रेटिंग्स आणि लोकांचे रिव्ह्यूज हे मॅच होत नाहीत. त्यामुळे हॉटेल बुक करताना फार फजिती होते. भरपूर वेळा लोकांनी या साईट्सवर तर AI जनरेटेड फोटोज पण टाकलेत. त्यामुळे गुगलवरचे रिव्ह्यूज बघून तुम्ही हॉटेल बुक करा, किंवा मी सजेस्ट केलेलं हॉटेल पण तुम्ही ट्राय करू शकता. तिसरी टिप, हनॉयला हलॉंग बेचा दिवस सोडून तुम्ही मॅक्सिमम 2 दिवस प्लॅन करा. इथले सगळे अट्रॅक्शन्स या 2 दिवसात कव्हर होतील आणि बाकीचे दिवस तुम्ही सापा किंवा दानांग अशा व्हिएतनामच्या सिटीजमध्ये एक्सप्लोर करू शकता. त्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ हवे असतील किंवा डिटेल्स हवे असतील तर माझ्यावरच्या आय बटनला क्लिक करा, तुम्हाला आयता प्लॅन मिळेल. चौथी टिप, बेस्ट टाइम टू विजिट. ऑक्टोबर टू डिसेंबर हा ऑटम सीझन असतो आणि मार्च टू मे हा स्प्रिंग सीझन असतो. या वेळात तुम्हाला प्लेझंट वेदर आणि क्लिअर स्काईज हे मिळतील, त्यामुळे तुमची ट्रिप मस्त होईल एकदम. पाचवी टिप, इथे मोस्टली व्यवहार कॅशमध्ये होतात. व्हिएतनामची करन्सी ही VND म्हणजेच व्हिएतनामीज डॉंग्स आहे. इथे तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचे ट्रान्झॅक्शन चार्जेस वाचवू शकता आणि कॅश यूज करून मस्तपैकी पैसे सेव्ह करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. असेच मी व्हिएतनामचे काही अजून व्हिडिओज ऑलरेडी तयार केलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट रेडी आहे, ती जाऊन बघा. आणि तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, तुमच्या माझ्या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर मला त्या कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्हाला कुठल्याही विषयावर चर्चा करायची असेल किंवा व्हिडिओ हवा असेल तर मला ते पण सांगा बरं का, मी व्हिडिओ घेऊन येईन. तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय बाय.